समटाइम्स ॲक्टिंग टू फास्ट इज अ रिस्क, समटाइम ॲक्टिंग टू स्लो इज अ रिस्क. कधी कधी ना आपण गरजेपेक्षा जास्त लवकर रिस्पॉन्ड करतो, म्हणून रिस्क येते. कधी कधी आपण रिस्क दिसते तरी पण शांत बसून राहतो, म्हणून पण चूक होते. म्हणून एक मोठा बिझनेसमॅन म्हणतो युअर ॲबिलिटी टू पॉज, लवकर रिॲक्ट करण्यापेक्षा जस्ट थांबा. थिंक हाऊ मच टाईम डू यू हॅव. तुमच्याकडे वेळ किती आहे? तुमच्याकडे काही सेकंद आहेत, तुमच्याकडे काही मिनटं आहेत, तुमच्याकडे काही तास आहेत, की तुमच्याकडे काही दिवस आहेत, की तुमच्याकडे काही आठवडे आहेत, की तुमच्याकडे काही महिने आहेत, की तुमच्याकडे काही वर्ष आहेत. हाऊ मच टाईम डू यू हॅव. जेवढा टाईम अवेलेबल आहे ना तेवढा घ्या. ओके, जेवढा टाईम अवेलेबल आहे ना तेवढा घ्या, असं तो म्हणतो. यू वॉन्ट अनसर्टनिटी टू गो, सो यू डिसाईड क्विकली, समटाइम्स टू क्विकली. ती अनिश्चितता आहे ना जावं असं तुम्हाला खूप वाटतं, म्हणून तुम्ही बऱ्याच वेळा ना वेळेच्या आधीच काहीतरी डिसिजन घेता, आणि बऱ्याच वेळा ते डिसिजन खूप आधी घेतलं गेलेलं असतं. घाई गर्दी, कारण ती भीती आहे ना. आणि जेव्हा तुम्ही पाऊल उचललं ना त्याच्यानंतर तुम्हाला समजलं, यू सून रिअलाइज दॅट अनसर्टनिटी विल नेव्हर गो. ती जी अनिश्चितता आहे ना ती जाणार नाही. ओके, नो मॅटर व्हॉट डिसिजन वी मेक ऑर ॲक्शन वी टेक. तुम्ही काही डिसिजन घ्या किंवा कुठले ॲक्शन घ्या, ती जी अनसर्टनिटी ती जाणार नाही आहे. पण ती जावी म्हणून आपण धड काहीतरी करतो. सो इफ यू हॅव टाईम टू लेट द सिच्युएशन अनफ्लोड, give us more clarity before we act, we take that time. जेवढा वेळ अवेलेबल आहे तो टाईम व्यवस्थित घेणं आवश्यक आहे. पण घाबरलेला माणूस आहे ना फटाफट संपायच्या मागे लागतो. ऑफकोर्स वेन द टाईम कम्स यू नीड टू बी रेडी. पण जेव्हा वेळ येईल ना तू रेडी पाहिजेस. पण तुझ्याकडे जो टाईम असेल ना तो पूर्ण वापरला पाहिजे, तो पूर्ण वापरला पाहिजे. ओके, डेंजरस फॉल्स बिलीफ. एक बिलीफ आहे, फास्टर इज ऑलवेज बेटर, फास्ट ऑलवेज बीट्स द स्लो. यू आर आयदर क्विक ऑर डेड. समटाइम्स क्विक्स आर डेड. बऱ्याच वेळा जो लवकर रिॲक्ट करतो ना तो डेड असतो. ओके, तर ह्यातलं कुठलं स्टेटमेंट 100% करेक्ट नाही आहे. तर ही जी थॉट प्रोसेस आहे ना, सो गिव अ पॉज, थांबा, विचार करा, आणि आपल्याकडे किती वेळ आहे याला ॲनालाइज करणं पण गरजेचं आहे.